हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आजचा दिवस दारू प्यालेला नाही आहे. एच्या कृपेने आणि देवाच्या मदतीने आज मी दारू प्यालेलो नाही. आजचा विषय आहे विपश्यना, 11व्या पायरीमध्ये सांगितलेलं ध्यान, माझा अनुभव. आजची तारीख आहे 10 जून 2025 आणि माझ्या दादरच्या घरी बसून मी रेकॉर्डिंग करतो आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहेत, 11:15 झालेले आहेत. हिंदीमध्ये मी रेकॉर्डिंग केलं, पण बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्हाला हिंदी नको, आम्हाला मराठीच पाहिजे. म्हटलं ठीक आहे, चला मराठीत शेअरिंग करूया मग विपश्यनेबद्दल. आता हा जो विषय आहे तो जरा थोडा गहन आहे आणि थोडा वादग्रस्त पण आहे. गहन अशा करता की 11व्या पायरीपर्यंत पोचणे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या असं करत करत 11व्या पायरीपर्यंत पोचणं खूप कठीण आहे. अगदी बिल जरी म्हणत असला की तुम्ही ह्याच क्रमाने पायऱ्या घेतल्या पाहिजेत अशी आवश्यकता नाही, हे जरी खरं असलं तरी 11व्या पायरीमध्ये इंटरेस्ट निर्माण होईपर्यंत आयदर खऱ्या अर्थाने तुमचा स्पॉन्सर खूप आध्यात्मिक असला पाहिजे, तुमच्याकडे ऑलरेडी काहीतरी अशा प्रकारे बॅकग्राऊंड असायला पाहिजे, पार्श्वभूमी असायला पाहिजे, तुम्ही लहानपणापासून किंवा तुमच्या घरामध्ये काहीतरी केलेलं असायला पाहिजे, तरच तुम्ही त्या ध्यानापर्यंत पोचता. आता माझा अनुभव असा आहे की मी सोबरायटीच्या 20-22 वर्षापर्यंत 11व्या पायरीतली प्रार्थना म्हणायचो, पण ध्यान प्रकार मी करायचो नाही. मी म्हणायचो डोळे मिटल्याशिवाय ध्यान होत नाही, आणि डोळे मिटले की मला भलतंच काहीतरी दिसायला लागतं. जे माझे आकर्षण बिंदू आहेत ते सगळे मला दिसायला लागतात, त्यामुळे मी डोळे मिटायला घाबरतो. पण सुदैवाने म्हणा काहीतरी जादू झाली, माझं काय असेल माहीत नाही. आणि मी जेव्हा पहिल्यांदा विपश्यनाला गेलो 2012 साली, तेव्हाचा जो माझा अनुभव होता, म्हणजे तेव्हा मला विपश्यनेबद्दल काहीच माहीत नव्हती बरं का. फक्त 10 दिवस जाऊन गप्प बसायचं असतं, आणि काही मेंबर जाऊन आलेले होते ते शेअरिंग करताना सांगायचे, आणि उरलेले लोक सांगायचे ते तिकडे जाऊ नको, ते बुद्धिस्ट लोकांचं असतं, आपल्यासाठी नाही आहे, ते अमुक आहे तमुक आहे, असं काहीतरी वादग्रस्त काहीतरी गॉसिप चालायचं त्याचं. एवढंच मला ऐकायला मिळायचं. पण माझ्या सुदैवाने मला संधी मिळाली 2012 साली, आणि मी गेलो तिकडे, धडकलो. आणि धडकल्यानंतर मला तिथे ते सगळं सांगितलं वगैरे काय करायचं वगैरे, आणि मी आपले 10 दिवस राहायला गेलो. पण खूप त्रास झाला मला पहिल्यांदा मी जेव्हा गेलो तेव्हा. 2-3 गोष्टी होत्या. एक गोष्ट अशी होती की मला शांतपणे बसताच यायचं नाही. म्हणजे मी चुळबुळ करायचो, डोळा उघडून इकडे, बारीक डोळा उघडून इकडे बघ तिकडे बघ असं करायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी भयानक पाठ दुखायला लागली, स्पॉन्डिलायसिस उपटला आणि त्याचा प्रचंड त्रास झाला मला. पण तेव्हासुद्धा एक गोष्ट झालेली होती, ती म्हणजे अशी की मी ते ध्यान करायला बसलो की माझ्या डोळ्यातून पाणी यायचं, ढसाढसा मी रडायचो मनातल्या मनात, आणि डोळ्यातनं सतत पाणी यायचं. आणि हे ध्यान करत असताना, डोळे मिटून बसलेलं असताना, आपल्याला जी अल्कोहोलिक्सची 4थी पायरी म्हणतो की नाही, ती 4थी पायरी सगळी माझ्या डोळ्यासमोरून जायची. मी काय काय केलं, म्हणजे मी खरं लिहिलं नव्हतं त्या 20-22 वर्षाच्या सोबरायटीमध्ये. मी 3-4-5 वेळा लिहून काढली. मी 4थ्या पायरीची कार्यशाळा घेत होते, त्यामुळे परत माझी रिव्हिजन होती. पण तरीसुद्धा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या नव्हत्या, मी विसरलो होतो. त्याचा प्रॉमिनन्स, त्याचं महत्त्व माझ्या कळलं नव्हतं. त्या सगळ्या गोष्टी त्या 10 दिवसामध्ये मी डोळे मिटले की ते सगळं मला दिसायचं. आईवडिलांना त्रास कसा दिला, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना त्रास कसा दिला, मी कसा गाढव होतो आणि माझ्या हातून काय चुका झाल्या, आणि ते सगळं मला रडायला यायचं आणि माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं. मग तिथे टीचर असतात त्या विपश्यनेच्या कोर्समध्ये, त्यांच्याकडे गेलो. म्हणाले अहो ते जे काय आहे ना डोक्यामध्ये ते येऊ दे बाहेर, काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. ढेकर येत आहेत, डोळ्यातनं पाणी येतं आहे, जांभया येत आहेत, चुळबुळ करता येत नाही, तरी येऊ दे म्हणलं.
मी म्हटलं अहो तुम्ही काहीतरी कराल की नाही? ते म्हणाले हां, विपश्यनेमध्ये दुसऱ्यांनी काही करायचं नसतं, जे काही करायचं असते ते तुम्हीच करायचं असतं. त्याच्यामुळे मी विपश्यनेला जाऊन आलो आणि कानाला खडा लावला की आता परत आयुष्यात कधी इथे यायचं नाही. पण काय जादू झाली माहीत नाही. 2 वर्षांनी पुन्हा मी संधी मिळाली मला, मी आलो विपश्यनेच्या 10 दिवसाच्या कोर्सला आणि मग मी घरी विपश्यना करायला लागलो. सकाळ संध्याकाळ बसायला लागलो आणि एक वन डे कोर्स असतात त्याचे, ते करायला लागलो आणि मला आता विपश्यनेचं फायदा व्हायला लागलेला आहे थोडाफार. मला ते कळायला लागलं आहे आपण काय कर. बिल डब्ल्यू विचारतो 11व्या पायरीमध्ये की कुठून आलेला आहेस आणि काय करतो आहेस आणि कुठे चाललेला आहेस, अशा 3 प्रश्नांची उत्तरं शोध रे बाबा तू. त्याच्यामुळे मी आता तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे विपश्यना ही बुद्ध धर्मामध्ये जरी सांगितलेली असली तरी तिथे आपले जे गुरुजी आहेत विपश्यनेचे आचार्य गोयंकाजी, ते त्यांच्या व्हिडिओमध्ये ऑडिओमध्ये तिथे सांगतात की विपश्यना ही सर्व धर्मामध्ये सांगितलेली आहे. गीतेचे श्लोक सांगत आहेत, कुराणाची आयत सांगतात, पारसी धर्मात कसं लिहिलं आहे, ख्रिश्चन धर्मात कसं लिहिलेलं आहे, ते सगळं एक्सप्लेन करून सांगतात. त्याच्यामुळे गोष्ट क्रमांक 1, विपश्यना ही फक्त बुद्ध धर्मामध्ये दिलेली आहे असं नसून सर्व धर्मामध्ये दिलेली आहे. आणि अगदी क्षणभर तुम्ही असं झालं की हे बुद्ध धर्माचंच आहे तरी ते तुम्हाला त्या 10 दिवसामध्ये काय बुद्धिस्ट करत नाहीत किंवा तुमचा धर्म सोडून तुम्हाला बुद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये काय घेऊन जातात वगैरे, अशातलं काय भानगड नाही आहे. ते सांगतात एवढं 10 दिवस आम्ही सांगतो तसं करा. 11व्या दिवशी तुम्ही तुमचे मुक्त आहात, तुम्हाला काय तुमचं हवं तसं तुम्हाला जे पटेल रुचेल भावेल ते करा. त्यामुळे ते उदाहरण देताना सांगतात की ते लहान मुलाला खीर दिली होती आणि ते लहान मुलगं प्यायला तयार नव्हतं. म्हणाला आता का पित नाही बाबा, एवढी चांगली खीर बनवली आईने तुझ्यासाठी. तो म्हणाला नाही माझ्याच भांड्यामध्ये हवं आहे ते, माझं त्याचं जे काय पात्र असतं त्याच्यात पाहिजे. मग त्याची आई त्याच्यात देते तरी तो खायला तयार नाही. तो म्हणतो त्याच्यात काहीतरी काळं काळं पडलेलं आहे. मग त्याची आई म्हणते अरे ती वेलची टाकलेली आहे, ती वेलची खायची असते, त्याचा स्वाद असतो. ते म्हणाला नाही मला नको आहे, मी नाही खाणार. मग आई म्हणते की बाबा त्यातली वेलची काढून टाकते मी, तुला जेव्हा केव्हा त्या स्वादाची चव कळेल किंवा महत्त्व कळेल तेव्हा तू खा, पण आत्ता सध्या खीर खा. तसं त्या विपश्यनेला ते सांगतात की अरे बाबा तुझा धर्म, तुझी परंपरा, तुझे काय विचार, तुझे काय जे असेल ते करू नकोस असं आमचं काहीच म्हणणं नाही. पण सध्या एक 10 दिवसासाठी हे सगळं बाजूला ठेव. त्यामुळे तिथे विपश्यनाला गेल्यानंतर तुम्ही म्हणाल मी योगा करतो, तुम्ही म्हणाल मी नमाज पढतो, तुम्ही म्हणाल मी प्रार्थना करतो, उपवास करतो, ते काही करायचं नाही. ते म्हणाले 10 दिवस इथं राहायचं. आणि त्यांची पद्धत अशी असते की एक तर ते फुकट आहे म्हणजे विनामूल्य आहे, त्याचे काही पैसे नाहीत. म्हणजे जाण्यापूर्वी एवढे पैसे भरा, एवढं डिपॉझिट भरा असलं काहीही भानगड नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की विपश्यना ही दुसऱ्यांनी दिलेल्या दानातून तुम्ही 10 दिवस खाताय पिताय राहताय. त्यामुळे जसे भिक्षू राहतात हिमालयात जाऊन किंवा ते ओम भवती भिक्षांदेही करतात तसं तुम्ही राहायचं आहे 10 दिवस. त्याच्यामुळे ते कुठे चालतं विपश्यना. आता त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा विपश्यनेच्या संपर्कामध्ये येता किंवा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला किमान 10 दिवसाचा कोर्स करावा लागतो. त्यांच्याकडे 10 दिवसाचा आहे, 20 दिवसाचा आहे, 30 दिवसाचा आहे, 45 दिवसाचा आहे, 60 दिवसाचा आहे. पण त्याला बरीच वर्ष लागतात प्रगती करायला. माझे फक्त 10 दिवसाचे झालेत, मी काय 20 दिवसाचा कोर्स केलेला नाही आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला ॲप्लिकेशन करायला लागतं. मग हे आहे कुठे कुठे तर मुंबईमध्ये 4-5 ठिकाणी आहे. एक आहे बोरिवलीला जो पॅगोडा मोठा आहे तिथे आहे. दुसरं आहे खारघरला नवी मुंबईमध्ये. तिसरं आहे गोरेगावमध्ये. चौथं आहे माझ्या माहितीप्रमाणे टिटवाळ्याला. पुण्यामध्ये 2 ठिकाणी आहे, कोल्हापूरला आहे, रत्नागिरीला आहे, औरंगाबादला आहे. अनेक ठिकाणी ती सेंटर्स आहेत. बरोबर. भारतभर आहेत, जगभर आहेत, अगदी परदेशातसुद्धा आहेत. ते कुठे असतात जनरली कोलाहल असतो आपला शहराचा, त्याच्यापासून थोडीशी दूर, पण फार दूर नाही, म्हणजे अगदी जंगलात जाऊन राहायचं अशातला काही भाग नाही आहे. त्याच्यामुळे ती विपश्यनेची सेंटर्स इथे आहेत. बरं, याची माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळते.
तुम्ही वर टाकायचा विपश्यना की तुम्हाला सगळी माहिती मिळते. विपश्यना म्हणजे काय, कशी करायची, कधी करायची, कुठे करायची, कधी करायची नाही, या सगळी जी माहिती आहे ती तिथे दिली जाते. त्याच्यामुळे विपश्यना कुठे आहे तर विपश्यनेचं केंद्र जिथे असेल तिथे तुम्हाला जायला लागतं. काय करायचं तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर जायचं. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला विपश्यना इगतपुरीला सेंटर आहे, इगतपुरी पाहिजे असेल तर विपश्यना@विगतपुरी असं टाकलं की त्यांचं हे उघडते, वेबसाईट उघडते. मग त्या वेबसाईटवरती त्यांचे 10 दिवसाचे कोर्स कधी आहेत त्याच्या तारखा दिलेल्या असतात आणि ती लिंक कधी उघडेल त्याची तारीख पण दिली असते. म्हणजे काही ठिकाणी 2 महिने आधी, काही ठिकाणी 3 महिने आधी, काही ठिकाणी 4 महिने आधी असे ते उघडणारी ॲप्लिकेशन करायचे हे असते. मग ते ॲप्लिकेशन करायचं. मग ते विचारतात तुम्हाला काय रोग आहे का, बिमारी काय आहे वगैरे वगैरे, तुमचं तुम्ही करू शकाल ना. एकटं राहायचं असतं ना, बऱ्याच वेळेला एकटं राहायचं असतं. अगदी काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही सेंटर्समध्ये डबल ऑक्युपन्सी आहे, काही सेंटर्समध्ये डॉर्मिटरी आहे, म्हणजे 10-12 लोकं असतात तिथे आणि मग संडास बाथरूम बाहेर असतं तिथे. त्यामुळे ते राहण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते तिथे त्यांना जे काय उपलब्ध असेल त्यांच्याकडे ते तुम्हाला देतील. तुम्ही म्हणाल मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं काय नसतं. तुम्ही सांगाल ते मिळतंच असं नाही. रिक्वेस्ट करू शकता पण नॉट नेसेसरीली तुम्हाला तसंच मिळेल असं. जे तुम्हाला त्यांच्या मते जे योग्य असेल, उपलब्ध असेल ते तुम्हाला राहायची जागा देतात. त्याच्यामुळे ऑनलाईन तुम्ही ॲप्लिकेशन करायचं. सर्वसाधारणपणे 3पट किंवा 4पट ॲप्लिकेशन्स येतात. त्याच्यामुळे 4तला एकच माणूस सिलेक्ट केला जातो, 3तला एकच माणूस सिलेक्ट होतो. त्यामुळे बरेचदा तुम्ही ऐकलं असेल कोणाकडनं तरी, अरे माझा नंबरच लागत नाही आहे. एका ठिकाणी नसेल लागत तर दुसऱ्या ठिकाणी करा. कारण काही ठिकाणी ना त्यांच्याकडे ते काय म्हणतात बरं त्याला, एक्झिक्युटिव्ह हे आहेत, कोर्सेस आहेत. एक्झिक्युटिव्ह कोर्सेस म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हे जे मोठ्या पदावर असलेली मंडळी आहेत, CEO आहेत, काही CA आहेत, वकील आहे, अमुक आहेत, डॉक्टर आहेत, मग त्यांच्यासाठी खास ते कोर्सेस त्या क्वालिफिकेशन असलेल्या लोकांसाठीच ते ठेवतात. तर तिथे माझ्यासारखे आंडू रिटायर झालेल्या माणसाला घेत नाहीत तिकडे. तर ते कुठे कोर्स आहे ते 2-4 वेळा अप्लाय करायला लागतो तुम्हाला, 2-4 ठिकाणी अप्लाय करायला लागतं. मग तुमचा नंबर लागेल. मग नंबर लागल्यानंतर तुम्हाला ईमेल येतो. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती ते काय कन्फर्मेशन सांगतात. मग ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही तिथं जायचं. मग तिथे गेल्यानंतर अनेक लोक आलेले असतात तिथे, ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे ते आलेले असतात. आता काही सेंटरची कपॅसिटी 50 आहे, काहीची 100 आहे, काहीची 300-400 आहे. आता कुठल्या सेंटरला तुम्ही जाता त्याच्यावरती अवलंबून आहे. मग तिथे गेल्यानंतर ते खणखणीत पुन्हा एकदा तिथे काउंटरवरती विचारतात, अरे बाबा नक्की 10 दिवस राहणार ना इथे, बघ लक्ष घे, इथे बोलायचं नाही, इथे मोबाईल जमा करून ठेवायचा, 11 दिवसानंतर 10व्या दिवशी तुला परत मिळेल. इथे रीडिंग मटेरियल काही घेऊन जायचं नाही, इथे खायचं पाहायचं साहित्य तुझं काही घेऊन जायचं नाही, इथे सगळी व्यवस्था आतमध्ये आहे. त्याच्यामुळे हे मंजूर आहे ना तुला, नसेल मंजूर तर आत्ता तू घरी जाऊ शकतोस. त्याच्यामुळे ते पहिले खणखणीत हालून घेतात. 0 डे म्हणतात त्याला, म्हणजे 0 दिवस. कोर्स सुरू व्हायच्या आदल्या दिवशी दुपारी आपल्याला जायला लागतं. मग ते झाल्यानंतर तिथे ते रजिस्ट्रेशन करतात. ऑनलाईन सगळं असतं. तुमच्याकडे तुमचे डिटेल्स सगळे तिथे लिहिलेले असतात. ऑनलाईन कन्फर्म करतात परत एकदा. आणि मग एका पाकिटामध्ये तुमचं अंगठी, सोनं, नाणं, पैसे जे काय असेल, काय गरज नसताना तुम्ही आणलेलं आहे ते सगळं त्याच्यात टाकायचं. मोबाईल टाकायचा आणि मोबाईल टाकला की तो बंद करून ठेवायचा आणि ते पाकिट त्यांच्याकडे द्यायचं. मग ते संध्याकाळी तुम्हाला परत देतात. मग तुम्हाला रूम अलॉट करतात. त्याच्यानंतर तिथे एक ब्लँकेट देतात, चादर देतात, उशी देतात, उशीचं कव्हर असतं, पायपुसणी असते, गादी असते, गरम पाणी सकाळी 6:30 वाजता येतं, नळ दिवसभर चालू असतो, संडास बाथरूम आतमध्ये असतं. तुमच्या रूममध्ये सिंगल रूम असेल तर आतमध्ये 10 दिवस कोणीही येणार नाही. तुमचं तुम्ही चावी लावायची, अलार्म क्लॉक घेऊन जायचं. नाही तर तिथे विकत मिळतं टूथपेस्ट वगैरे. पहिले 1-2 दिवस तिथे सगळं विकत मिळतं. म्हणजे कोणीतरी माणूस तिथे येऊन विनामूल्य सेवे म्हणून ते विकतो, बाजारभावानेच विकतो. काय ते 4 आणे जास्त घेऊन विकत नाही आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता सुरू होतं. मग ध्यान करायचं. 1 तासाचं एक सेशन असतं. सकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सेशन असतात वेगवेगळ्या प्रकारची.
सकाळी 6:30 वाजता नाश्ता असतो, त्याच्यानंतर 11 वाजता जेवण असतं, त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता ब्रेकफास्ट असतो. कुरमुरे, फळ, चहा, कॉफी, दूध वगैरे काय जे असेल ते तिथे असतं. त्याच्यात जुने 2 प्रकार असतात, एक जुने सभासद आणि जुने साधक आणि नवीन साधक. जुने साधक याचा अर्थ ज्याचा एक 10 दिवसाचा कोर्स झाला आहे तो जुना साधक, आणि ज्याचा नवीन साधक असतो तो पहिल्यांदा आलेला आहे तो. त्या 80%, 75%, 80% तिथे जे साधक आलेले असतात, ज्यांना बोलवलं असतं त्यांनी, ते सगळे नवीन असतात. 25% जुने साधक असतात. त्याच्यामुळे तिथं गेल्यानंतर मग तिथे टाईमटेबल वगैरे लावलेलं असतं सगळं ठिकठिकाणी, आणि तुम्हाला बोलायचं नसतं. व्हॉलंटियर्स असतात ज्यांना धम्मसेवक म्हणतात, आणि ते डिसिप्लिननी राहायला सांगतात, कारण आपल्याला दारुड्याला डिसिप्लिनची सवय नाही. त्याच्यामुळे ते इथे हात नाही लावायचा, तिथे हात नाही लावायचं, इथे उभं नाही राहायचं, ही खुर्ची धम्मसेवकासाठी, तिकडे जायचं नाही. त्याच्यानंतर ते धम्म आसन किंवा जिथे गुरुजीचं डिलिव्हरी असते लेक्चरची तिकडे पाय करून बसायचं नाही. अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे ते सुरुवातीला कंटाळा येतो त्याचा, पण नंतर कळतं की अरे एवढी माणसं जर का एकत्र राहायची असतील आणि एक ध्यान करायचं असेल तर ते करायला लागतं. आता विपश्यना कशी करतात ते काय मी तुम्हाला सांगू शकणार, ते काय माझी लायकी नाही. आणि त्यांच्याकडे त्याच्यामध्ये बदल होऊ नये, किंवा त्याच्यामध्ये जसं आपण अल्कोहोलिक्स अनोनिमस वर्ड टू माउथ पब्लिसिटी एकीकडे आपण सांगायचो, एक दुसऱ्याला सांगायचो, तर तसं त्याच्यामध्ये गडबड होते. आपण लहानपणी स्काउटमध्ये किंवा शाळेमध्ये असताना एक माणूस दुसऱ्याच्या कानात सांगतो, दुसरा तिसऱ्याच्या कानात सांगतो, असं आपण खेळ खेळलेलो आहे. तो 10-15 लोकांच्या नंतर जो मेसेज येतो तो भलताच असतो. तसं विपश्यनेचं होऊ नये, आणि काहीतरी त्याच्यामध्ये ॲड होऊ नये, डिलीट होऊ नये, प्रत्येकजण आपल्या आकलेने त्याच्यात काहीतरी ॲड करतो आहे असं होऊ नये. म्हणून त्या गोयंकाजींच्या ऑडिओ आहेत, संध्याकाळी त्यांचं प्रवचन असतं, म्हणजे व्हिडिओ दाखवतात, आणि तुमच्या बऱ्याचशा शंकांचं निरसन तिथे होतं. तिथे एक असिस्टंट टीचर बसलेले असतात, त्यांना भेटायची विशिष्ट वेळ दिलेली असते, दुपारी 12 वाजता आणि रात्री 9 वाजता. तुमच्या साधनेसंदर्भात काय प्रश्न असतील तर त्यांना विचारायचं. आणि ॲडमिनिस्ट्रेशन माझं काय लाईटच नाही आहे, माझा नळ नाही आहे, मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा हे नाही आहे, तर ते सगळं ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात तिथे सांगायचं. आणि 10 दिवस एवढंच काम असतं. सकाळ, संध्याकाळ, दुपार त्यांच्या ज्या वेळा असतात, जेवल्यानंतर थोडा आराम करायला वेळ असतो, रात्री 9 वाजता थकला भागला जीव. खरं बघायला गेलं तर थका भागायचं काय कारण नसतं, पण साला आपल्याला ते एवढा वेळ बसायची सवय नसते, त्यातही गप्प बसायची सवय नसते, त्यातही डोळे मिटून बसायची सवय नसते, त्यातही ते म्हणतात तुम्हाला हव्या त्या पद्धतीने बसा, वज्रासनात बसा, पद्मासनात बसा, साधी मांडी घाला, उपडी मांडी घालून बसा, जे हवं ते बसा. खुर्चीवर पाहिजे तुम्हाला, काय पायामध्ये रॉड घातलेला आहे, खुर्चीवर बसा. मूळव्याध झालेली आहे तर ढोणाखाली ठेवायला ते तशी गादी देतात, वेगळी भोक असलेली. त्याच्यानंतर आणखी काय, मानदुखी असेल, पाठदुखी असेल तर ते टेकायला, ते सगळं तुम्ही फॉर्ममध्ये लिहायचं. फॉर्म भरताना तुम्हाला काय आजार आहे वगैरे, सगळ्या आजाराची औषधं घेऊन जायची आपली तिथे आयत्यावेळी. तिथे काय डॉक्टर काय नसतो तिथे, औषधं लाईट आपले रेग्युलर आजीचा बटवा तसं काहीतरी देतात त्यांच्याकडे, आयुर्वेदिक पावडर बिवडर. म्हणजे आता माझं काहीतरी पोट फुगलं होतं, गॅस झाला होता पुक्का. मग मी तिथे गेल्यावर त्यांनी मला सांगितलं, हां चला गरम पाणी घेऊन या बघू. तिथे बाजूला जाऊन मी गरम पाणी कब्बर घेऊन आला, करा. आणि मस्तपैकी त्याने एक 20 ml एरंडेल तेलाचा डोस पाजला मला, आणि त्याच्याने माझं पोट साफ झालं, माझा गॅस कमी झाला. त्यामुळे असं छुट्टकमध्ये काय असेल तर ते करतात. दुसरं काय तुमचं मेजर असेल तर बाबा डॉक्टरला बोलवा असल्या काय भानगडीत आम्ही करत नाही. त्याच्याऐवजी घ्या डिस्चार्ज आणि चालू पडा, तुमचं तुम्ही बघा, असं ते सांगतात. आणि 10 दिवस सोडत नाहीत. म्हणजे एरवी ते तुम्ही माझ्या आजीचं हे झाले, मला कोर्टाची केस आहे, मला आत्ता आठवलं, मला इंटरव्ह्यू, ते आतलं काय सांगून सोडत नाहीत ते. त्याच्यामुळे 10 दिवस छानपैकी ध्यान करायचं. आता प्रश्न असा आहे की या संदर्भात आणखी काय माहिती, म्हणजे कसं ॲप्लाय करायचं ते तुम्हाला सांगितलं. तिथं जाऊन काय बोलायचं नसतं, मोबाईल नसतं, पेपर नसतो ते सांगितलं. त्याच्यानंतर पहिले 3-4 दिवस आनापान करायला सांगतात. आनापान म्हणजे श्वासावर लक्ष ठेवायचं. आणि नंतरचे पुढचे 7 दिवस जे 6-7 दिवस असतात ते प्रत्यक्ष विपश्यना करायची. ते कसे करायचे ते सगळं सांगतात. 2 तास त्यांचं एक लेक्चर असतं गुरुजींचं, त्याच्यामध्ये सांगतात. म्हणजे शरीराकडे बघायचं, त्याच्यावरती संवेदना दिसतात,
मग त्या तटस्थपणे समतेमध्ये राहून म्हणजे भोक्ताभाव न करता द्रष्टाभावाने बघायचं, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि शेवटच्या दिवशी मग 10व्या दिवशी मंगल मैत्री शिकवतात. म्हणजे सबका भला हो जाय, बी हॅपी असं जे आपण म्हणतो, किंवा ते सद्गुरू वामनराव पैंची प्रार्थना आहे ना, सबका भला हो, सर्वांचं कल्याण हो सर्वांचं. किंवा इव्हन आपल्याला 4थ्या पायरीमध्ये नाही का सांगतात, आपली रिझेंटमेंट असते, ती रिझेंटमेंटचे आपण 5 प्रश्न लिहितो. पहिला प्रश्न, मला राग का येतो? दुसरा प्रश्न, राग आल्यावर माझी प्रतिक्रिया काय असते? तिसरा प्रश्न, त्या खुन्नसमुळे माझं काय दुखावलं गेलं? अहंकार, महत्त्वाकांक्षा, भीती, लैंगिक समते टिक करायची असते. आणि पुढचा प्रश्न असतो, माझं काय चुकलं? आणि त्याच्या पुढचा प्रश्न असतो, आता ह्या माणसाला मी माफ करायला तयार आहे का? त्याच्यासाठी मी त्याचं भलं व्हावं म्हणून प्रार्थना करायला तयार आहे का? तशी ही मंगल मैत्री असते. सबका भला हो, माझं पुण्य मी सगळ्यांना वाटायला तयार आहे. आणि विशेषतः ज्यांचा राग येतो वगैरे, डोकं फिरलेलं असेल तर मग ते सांगतात, नका मंगलमैत्री करू नका, तुमचंच धड नाही तर तुम्ही लोकांचं काय करणार धड. आणि थोडं रिलॅक्स व्हायला सांगतात, बसायला 2 मिनटं, आणि मग मंगलमैत्री द्यायची. आपण इतरांना मंगलमैत्री द्यायची की बाबा रे सगळ्यांचं भलं होऊ दे. 10 दिवसाचा कार्यक्रम झाला की खूप बरं वाटतं. असंख्य अल्कोहोलिक्स अनोनिमसचे सभासद आहेत की ज्यांनी हा कोर्स केलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यात काय तुमचा धर्मबिर्म काय लगेच बदलला जात नाही. त्याच्याने करून बघा. आणि एकदा 10 दिवसाचा करून आलात की मग 3 दिवसाचे कोर्स आहेत, 1 दिवसाचे आहेत, किंवा काही ठिकाणी नुसतं तासभर तुम्हाला जाऊन बसायचं असेल, त्यांचा हॉल असतोच, तिथे ते ऑडिओ लावलेली असते किंवा शांतता असते, बसायची छानपैकी गादी असते, उशा असतात, काय तुम्हाला पाहिजे ते. म्हणजे थोडक्यामध्ये ध्यान करा, तुमचे सगळे लाड करायला आम्ही तयार आहोत, असं ते त्यांचं तंत्र आहे. त्याच्यामुळे एका जागेवर बसून ते सगळं करायचं. जेवायची छान सोय, शाकाहारी जेवण आहे, काही प्रॉब्लेम नाही. रूम छानच आहेत. आता काही ठिकाणी AC रूम्स आहेत किंवा सेंट्रलाइज्ड AC आहे, म्हणजे हॉल पण AC, शून्यागार म्हणजे जो प्रकार असतो की एकटाच छोटीशी रूम असते 5 फूट बाय 5 फुटाची, त्याच्यामध्ये गादी बिदी टाकलेली असते आणि आवाज बिवाज बाहेरचा येणार नाही असं त्या पॅगोडामध्ये त्या छोट्या छोट्या सेल्स असतात, तिथे जाऊन बसायचं, ते सांगतील तेव्हा. असं बरंच आहे. नंतर तुम्हाला 10 दिवसानंतर वाटलं तर तुम्ही दुसरा कोर्स 3 महिन्यानंतरच करू शकता. लगेच काय दुसऱ्या दिवशी मला परत कोर्सला बसायचं आहे तर असं नाही चालत. 3 महिन्यानंतर पुन्हा ॲप्लाय करा आणि मग करा असं सांगतात. त्याच्यानंतर धम्मसेवक नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे सेवा द्यायची. म्हणजे तुम्ही जेव्हा ध्यान करायला बसला होतात तेव्हा तुम्हाला सुकर व्हावं म्हणून आजूबाजूला मंडळी होती सेवा देणारी, की तुम्हाला इथे उभं राहा, इकडे जा, अमुक कर तमुक कर, तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी गुरुजी होते. तसं तुम्हाला धम्मसेवक म्हणून पण नंतर जाता येतं. त्याच्यानंतर त्याचं ते पाली भाषेमध्ये त्याचं जे काय बेसिक्स लिहिलेले आहेत, म्हणजे सूत्र जी लिहिलेली आहेत, श्लोक जे लिहिलेले आहेत, त्याच्याकरता एक वेगळा सतीपठाण नावाचा कोर्स आहे. मग नंतर 20 दिवसाचे 30 दिवसाचे कोर्स आहेत. ते तुमची लायकी जशी जशी वाढेल. अर्थात हे काय सगळ्यांना सारखा नियम काय नसतो. म्हणजे काही जणं पहिल्यांदाच आलेले असतात आणि ते एकदम लगेच गौतम बुद्धासारखे बसतात, त्यांना काय त्रास होत नाही, हालचाल होत नाही, काही नाही, छानपैकी बसतात. आता माझ्यासारखा टंबू जो आहे, तुम्हाला 5-6 कोर्स लागले आहो नुसतं बसायलाच. 10 दिवसाचे 5-6 कोर्स लागले. तेव्हा एका कोर्समध्ये मी एवढ्या ढेकळा दिल्या, अख्खा हॉल दणाणून सोडला. पण त्याने काही मला बाहेर नाही काढला. ते म्हणाले, हे तुमच्या आतमध्ये जे काय आहे ते येतं. आणि माझी ती होमिओपॅथी डॉक्टर आहे. म्हणजे मी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आता मला 35 वर्ष 7 महिने झाले, दारूपासून मी दूर आहे. तर मला स्पॉन्डिलायसिस होता. मी काय योगा चुकीच्या पद्धतीने केला का काय असेल ते असो, तर ते स्पॉन्डिलायसिस झाला. मग मी त्या विपश्यन आपल्या होमिओपॅथी डॉक्टरीनबाईकडे गेले आणि तिने मला औषध दिलं, बरं वाटलं. आणि म्हणजे माझ्या स्पॉन्डिलायसिससाठी मी सगळं केलेलं होतं, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, त्याच्यानंतर लेप लावणे, मॅग्नेट लावणे, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, ते काय रात्री झोपताना सुगंध ठेवतात ते सुगंध, असे अनेक प्रकार केले मी. पण माझं काय स्पॉन्डिलायसिस जात नव्हता. आणि मग मी त्या डॉक्टरीनबाईकडे गेलो. डॉक्टरीनबाईने मला 2 महिने औषध दिलं, बरं वाटलं. नंतर ती म्हणाले, काका जरा बसा इकडे, मी तुम्हाला काय विचारते की तुम्हाला कोणाचावर राग येतो? म्हटलं, अहो मला बायकोचा आणि साहेबाचा राग येतो. म्हटलं, किती राग येतो? म्हटलं, मला जर का 2 खून माफ असते तर ह्या दोघांना गोळ्या घातल्या असते मी, एवढा राग येतो मला. मग हा राग सोडायला तुम्ही तयार आहात का? म्हटलं, अजिबात नाही, ह्या दोघांना चोपले पाहिजेत धरून. म्हटलं,
तर म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला औषध नाही देऊ शकत म्हणाले, कारण माझ्या औषधाचा परिणाम नाही होणार. तुम्ही जोपर्यंत ह्यांचा राग सोडायला तयार नाही तोपर्यंत माझ्या औषधाचा परिणाम होणार नाही. तुम्ही असं करा, 10 मिनटं जरा बाहेर बसा, मी दुसरा पेशंट घेते. तुम्हाला असं वाटलं की आपण ह्या लोकांचा राग सोडायला तयार आहोत तर तुम्ही या, मला सांगा, मी तुम्हाला माझं औषध देते आणि त्याच्याने तुमचं स्पॉन्डिलायसिस बरा होईल. आणि तुम्ही जर का त्या सोडायला तयार नसाल तर मी काही तुम्हाला औषध देणार नाही. अरे मरता क्या नाही करताच्या आईला. परत मी 10 मिनटं बसलो, म्हटलं बाई मी तयार आहे सोडायला राग. आणि तेव्हापासून माझा स्पॉन्डिलायसिस कमी झाला. आणि मग ते बिल डब्ल्यू जे सांगतो, मन आणि शरीर एक अपूर्व यंत्रणा आहे, सायकोसोमॅटिक डिसीज वगैरे, ते सगळं माझ्या लक्षात आलं. आणि मग कळलं मला की त्या रागामुळे मला स्पॉन्डिलायसिसचा त्रास व्हायचा. अनेक लोक आपल्याला सांगतात की ते मनामध्ये जे विचार असतात ते शरीरामध्ये आपोआप पर्कोलेट होतात. आणि त्या बाईने मला सांगितलं की अहो, तुमच्या आयुष्याकडे तुम्ही तटस्थ दृष्टीने बघा. आता मी मग बॉम्बला तिच्या मायाला 55 वर्षापर्यंत तटस्थ बिटस्थ काय दृष्टी मला माहीत नव्हती. दारू पिताना ते 30 वर्षापर्यंत तर काय एक तूही धनवान बाकी सब कंगाल. 18व्या वर्षी प्यायला सुरुवात केली, 29व्या वर्षी एचा मेसेज मिळाला. आता 35 वर्ष सोबर आहे, तेव्हा 22 वर्ष सोबर असताना मी सुरुवात केली. त्याच्यामुळे त्या बाई मला सांगायला लागल्या की अहो, तुम्ही विपश्यना करता ना, मग तुम्हाला तर माहिती आहे सगळं. लाव, माहिती सगळं आहे, कळतं सगळं, पण वळत नाही त्याचं काय. तर त्याच्याकरता मी औषध देते, वळण्याकरता. तुमचं गोडं पाण्यापर्यंत जाण्याकरता मी औषध देते तुम्हाला. आता पाणी प्यायचं तुम्ही ठरवा. त्याच्यामुळे विपश्यनेमुळे राग कमी झाला, द्वेष कमी झाला, लोभ कमी झाला. आणि आल्यानंतर लोक विचारतात काय तुझ्यात तर काय फरक पडलेला दिसत नाही. त्याच्यामुळे तिथे गुरुजी सांगतात की अरे, पूर्वी 10 वेळा राग यायचा, आता 9 वेळा राग आला, किंवा 9 वेळा राग पूर्वीसारखा आला आणि 10व्यांदा राग आल्यानंतर थोडा विचार केला तरी बदल झाला. आता कोणाच्यात किती बदल होईल, कसा बदल होईल हे काय सांगता येत नाही. प्रत्येकाचं काय पुण्य पारमी बिरमी असे ते शब्द, तुम्हाला वाटलं ते ही श्रद्धा म्हणा, तुम्हाला वाटलं ते ही अंधश्रद्धा म्हणा, ते सगळंच स्वातंत्र्य दिलेलं आहे. अल्कोहोलिकसारखंच सगळंच स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला काय विचार करायचे ते करा. आणि तिथे जाऊन माझा फायदा झाला, माझ्यात बदल झालेला आहे. अजूनही बदल व्हायला हवा होता किंवा झाला, होऊ शकला असता. विपश्यना केल्यामुळे आणखी बदल होऊ शकला असता. पण ते गंमत अशी आहे त्याच्यामध्ये, ते करायला पाहिजे. म्हणजे 10 दिवस केलं म्हणजे जादू झाली, आता काय नाही, पुढे काय करा असं नाही आहे. ते रोज सकाळ संध्याकाळ बसून तासभर ध्यान करायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ध्यान केलं की तुमची एफिशियन्सी वाढली, की मग तुम्हाला झोप तुमची कमी झाली तरीसुद्धा चालते, तुम्ही कामावरती एकदम ॲक्टिव्ह असता. अशा सगळ्या गोष्टी आहेत. 10 दिवसाचा कोर्स संपल्यानंतर मग तिथे डोनेशनचं काउंटर लावलेलं असतं. तुम्हाला जर का वाटलं तर तुम्ही पैसे देऊ शकता, कंपल्सरी नाही आहे. कोणी दिले कोणी नाही दिले असं काय कोण बघायला येत नाही. तुम्हाला वाटलं तर देतात, देणारे देतात. आणि त्यांच्यावरतीच तर हे सगळं चाललेलं आहे. गुरुजींनी सांगितलं की पैसे आधी घ्यायचे नाहीत, नंतर जो कोणी देईल त्याच्यावरनं घ्यायचं. आणि लोक देतात पैसे. त्यांच्याकडे काय ATGचं असल्यामुळे ते पैसे काय तुम्हाला टॅक्स भरणाऱ्याला त्याचा उपयोग होतो. आणि त्यांच्याकडे बरेच लोक देणारे आहेत. आणि त्यांनी सांगून ठेवलं की हे समजा जर का ह्याला लोक पैसे द्यायला तयार नसतील ना तर हे बंद करा आणि जागा सरकारच्या ताब्यात देऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्यांचं सगळं स्वच्छ आहे कारभार. त्यांच्याकडे ऑडिट होतं, त्यांचं ट्रस्ट असतो, त्यांची फ्रँचायझी असते. टीचर व्हायला काय करायला लागतं, 20 दिवसाचा कोर्स व्हायचा असेल तर 10 दिवसाचे एवढे झाले पाहिजेत, मग ते एवढी सेवा झाली पाहिजे, असं सगळं ते वेगळं एक तंत्र आहे. त्याच्यामुळे मी आता जे गेलेले आहेत त्यांना माझी ऑडिओमध्ये काही चूक आढळली तर मला जरूर कळवा. कारण बाबा मी काय त्यांचा प्रतिनिधी नाही आहे विपश्यनावाल्यांचा, किंवा त्याला काय म्हणतात स्पोक्सपर्सन. मी काय त्यांचा प्रवक्ता नाही आहे. माझा जो काय अनुभव होता तो मी सांगायचा प्रयत्न केला. आणि विशेष करून अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 11व्या पायरीमध्ये ध्यान आणि प्रार्थना असं 2 स्पेसिफिकली दिलेलं आहे. आणि बिल डब्ल्यूने आपल्याला सांगितलं आहे बाबा तुझ्या धर्मात जो काय लिहिलेलं असेल त्याप्रमाणे तू ध्यान कर, बरोबर आहे. आणि ध्यानाचे कोर्स आहेत, अहो पैसे टाकून कोर्स आहेत. ते काय ट्रान्सडेंटल मेडिटेशन का असं काहीतरी आहे. त्याच्यानंतर ते श्री श्री रविशंकर आहेत. अनेक ग्रस्त आहेत. कोण मला नागपूरचा एक कोणतरी सांगत होतं तो कुठेतरी आणखी हरिद्वारला नाही दुसरीकडे कुठेतरी जाऊन आला बाबा, 10 दिवसाचा कोर्स करून आला वगैरे, एवढे पैसे लागले. तर ते
अल्कोहोलिक्सनसमध्ये आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुला कुठलं पाहिजे ते. कारण एमध्ये आपण म्हणतो की तुझा धर्म कुठला आहे ते मला काय सांगत बसू नको, तुझा देव कुठला आहे तो मला सांगायची काय आवश्यकता नाही, तुझा देव तुझ्याकडे, तुझा धर्म तुझ्याकडे. तसं हे ध्यान तुम्ही कुठलं करता, सकाळी उठल्याबरोबर दिवस सुरू करायच्या आधी तुम्ही बसू शकता, रात्री झोपायच्या आधी तुम्ही बसू शकता, ते तुम्हाला सगळं सांगितलं जातं तिथे. तर माझा हा व्हिडिओ करायचा हेतू एवढाच आहे की बाबा रे, मी करून आलो, मी काय केलं ते तुम्हाला मी सांगतो. कारण माझ्याकडे 2-3 ॲटम असे आहेत की जे सांगण्यासारखे आहेत. दुसरा एक ॲटम आहे तो म्हणजे निसर्गोपचार आश्रम. गांधीजींचा निसर्गोपचारावरती भर होता आणि त्यांनी आश्रम म्हणजे ते सेंटर्स उघडलेली आहेत. तर पुणे जिल्ह्यामध्ये उरुळी कांचन नावाचं एक गाव आहे, तिथं ते मी दरवर्षी जातो, गेली 25 वर्ष जातो आहे. मी, बायको, मुलगी तिघं पूर्वी एकत्र जायचो, आता प्रत्येकजण आपापल्या सोयीसवडीनुसार जातो. त्यामुळे तिथे मी जातो. आणि आणखी एक मला शोध लागला नवीन, तो म्हणजे वर्ध्याला गांधीजींचा ते हॉस्पिटल आहे, कस्तुरबा हॉस्पिटल, त्यांचं एक आरोग्यधाम म्हणून वेगळं सेंटर आहे, तिथं पण हे केलं जातं. तिथे काहीतरी माणसं 10-15 कमी असतात तिथे माणसं. इकडे उरुळी कांचनला 300-400 लोकं असतात. त्याच्यामुळे तिथेही मी वर्षातनं 2दा जातो, एकदा इकडे जातो, एकदा तिकडे जातो. विपश्यनेला एकदा विपश्यना कोर्सला 10 दिवसाच्या बसायला जातो आणि एकदा सेवा द्यायला जातो. एकदा बायका पोरांबरोबर वर्षातनं एकदा फिरायला जातो दिवाळीत जनरली. आता माझी मुलगी परदेशात आहे त्यामुळे तिकडं जावं लागतं, वर्षातनं एकदा मी तिकडे 10 दिवस जातो, आपला 1 महिनाभर तिकडे जातो. त्याच्यानंतर मी ऑनलाईन आत्ता तुमच्याशी जे बोलतो आहे तसं मी रेकॉर्डिंग करतो आणि यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती, यूट्यूब चॅनलवरती हे करतो मी, अपलोड करतो. त्याच्यानंतर वर्कशॉप घेतो, कार्यशाळा. आत्ता परवा मी औरंगाबादला 2 दिवसाकरता जाऊन आलो आणि माझ्या स्पॉन्सरने मला सांगितलेलं आहे, पदरचे पैसे खर्च करून जायचं, पदरचे पैसे खर्च करून तिथे राहायचं. सगळेजण जसं अंशदान कॉन्ट्रीब्युशन काढतात तसं करायचं. मुंबईमध्ये अंशदान म्हटलं की लोकांची डोसकी फिरतात, पण महाराष्ट्रभर मी आता फिरतो आहे त्याच्यामुळे सगळेजणं, कारण आपण कायम हात पुढे केला ना, दे भाई मेरे को पिला 50 ग्रॅम पिला, बाद में मैं देखता हूँ, असंच केलं आपण. आता आपण निदान स्वतःचे खर्च तरी स्वतः करायला शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे मी वर्कशॉप घेतो, 1ली पायरी, 4थी पायरी, 9वी पायरी, 12वी पायरी, यातली कुठली तरी एक 5-6 तास बसायला पाहिजे. सकाळी 10 ते 4 बसा, जेवायची सोय करा, किंवा ते नसेल करायचं तर दुपारी 2 ते 7. आता परवा बदलापूरला आहे, किती तारखेला आहे, 22 जून 2025 रविवार, बदलापूरला आहे, दुपारी 2 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत. नंतर मग 7:30 ते 9 ग्रुपची ॲनिव्हर्सरी आहे, रेग्युलर कार्यक्रम त्यांचा नेहमीप्रमाणे होणार आहे. मला 2 ते 7 बोलवलेलं आहे. तुम्ही आता हे व्हिडिओ ऐकणारे जे कोणी असतील त्यांना शक्य असेल तर बदलापूरच्या कुठल्या सभासदाला कॉन्टॅक्ट करा. ते पत्ता काय मला माहीत नाही, आठवत नाही, म्हणजे ते त्यांनी सांगितलेले कुठली तरी शाळा, पण ते तुम्ही विचारा, बदलापूरच्या सभासदाचा नंबर शोधून काढा, त्याला कॉन्टॅक्ट करा आणि ते सांगतील तुम्हाला. तसं वर्कशॉप घेत फिरतो आहे. आणि रिटायर झालेलो आहे मी. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली, 29व्या वर्षी अल्कोहोलिक्स अनसचा निरोप. डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, माझे वडील आणि आमच्या भिवंडी समूहाचे फाउंडर मेंबर, संस्थापक सभासद सुभाष के, या तिघांच्या प्रयत्नाने मला मेसेज मिळाला. आणि मग मी मेसेज मिळाल्यानंतर आलो, मग परत दारू प्यालो आणि मग परत एमध्ये आलो. आणि मग 10 ऑक्टोबर 1989 मी सोबर आहे. स्पॉन्सर घेतला. पहिला स्पॉन्सर माझे विश्वनाथ गुरुजी, दुसरे स्पॉन्सर माझे अनिल डी, तिसरे शंकर ऐरोली पुणे, चौथं सुनील के वरळी बदलापूर, आणि 5वे आता स्पॉन्सर घेतलेले आहेत. ते मी मुद्दाम माझ्यापेक्षा वयाने लहान आणि सोबरेटीने कमी असलेले घेतलेले आहेत. त्याच्यामुळे माझा फायदा होतो. मला बिना स्पॉन्सरने राहता येत नाही. स्पॉन्सर असलं की जरा बरं असतं, त्याच्यामुळे स्पॉन्सरचा फायदा असतं, अनेक फायदे आहेत. त्याच्यामुळे मी स्पॉन्सर घेतलेला आहे. तर अशी माझी स्टोरी आहे. मी जेव्हा दारू पित होतो तेव्हा आमच्या घरामध्ये 7 माणसं होते. माझे वडील हेडमास्तर होते, माझी आई मास्तर होती, माझी आजी, वडिलांची आई जी होती ती वारकरी आहे, आणि शिवाय तिचे मिस्टर म्हणजे माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते. तिला पेन्शन मिळायची. पण एवढं सगळं असून आम्ही बेवडे झालो, आयुष्याची वाट लावली. एक तुही धनवान बाकी सब कंगाल, उद्धट.
माजोरा असल्यामुळे फार त्रास झाला आणि बरंच काही गमवावं लागलं. दारू नसतो प्यायला तर कुठल्या कुठे पोचलो असतो असं वाटतं. पण बेवडा झालो हे काय चांगलं नाही झालं. पण निदान एमध्ये आलो आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने दारूपासून दूर राहायला लागलो, ते बरं झालेलं आहे. आज चांगलं चाललेलं आहे, समाधानी आहे, सुखी आहे, शांतता आहे, आनंदी आहे. पेन्शन नसलं तरी पण ते काय पैसे आहेत आपल्याकडे ते सांभाळून ठेवायचे. जी काय तब्येत आहे आपली ती सांभाळून ठेवायची. जो परमेश्वर सगळं हे करून घेतो असं माझं म्हणणं आहे. आमचा अल्बिनो माझ्याबरोबर असतो वर्कशॉपला. तो म्हणतो, अरे श्रीधर, असं माणूस 6-6 तास बोलू शकतो का रे? तो म्हटलं, मी नव्हतो बोलत रे कधी पूर्वी. तर हे 6 तास बोलण्याचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 6 तास बोलायचं हे दैवी काम आहे. ते काहीतरी उच्च शक्ती तुझ्याकडून करून घेते. म्हटलं असेल बाबा, आहे बाबा, मला मान्य आहे, मी करतो असं. बरं, आता दुसरी गंमत अशी आहे की 65व्या वर्षी कुठे बिल्ले घेऊन जायचे मला. मी स्टार स्पीकर तर होतोच. आनंद सिंह नावाचे आमचे कल्याणचे सभासद होते. त्यांनी मला 3 महिने सोबर असल्यापासून प्रमोट करायला सुरुवात केला. चांगलं बोलतो, मास्तरचा पोरगा आहे, पोपट आहे आणि मलाही वाटायचं ही वक्तृत्व स्पर्धा आहे. तेव्हापासून मी बोलतो. अभ्यास करून व्यवस्थित बोलायचं ते मला शिकवलेलं आहे गुरुजींनी आणि माझ्या सगळ्या स्पॉन्सरनी. त्याच्यामुळे विषयांवर शेअर करणे, नाईट विजिलला, अल्कॅथॉनला जाणे सगळं करून झालेलं आहे. आता वयोमानानुसार जेवढं झेपेल तेवढं करतो. फार लांबच्या मीटिंग झेपत नाहीत, त्याच्यामुळे जात नाही. आठवड्यात मी रोज मीटिंग करणार प्राणी नव्हतोच कधी. त्यामुळे माझा होम ग्रुप आहे दादरचा आनंद ग्रुप, म्हणजे जैन हॉस्पिटल, कबूतरखाना, दादर पश्चिम जवळ. रविवारी संध्याकाळी 5 ते 6:30 मीटिंग असते. दादरला मी सध्या भाड्याने राहतो आहे. माझं ओरिजिनल भिवंडी आहे. त्याच्यामुळे आता बायको रिटायर झाली आणखी 6 महिने वर्षभराने की मग कुठं राहायचं ते बायको सांगेल तिकडे जाऊ राहायला. मुलगी परदेशात आहे, ती काय तिकडे नोकरी करते, ती काय इथे येणार नाही. तिचा मित्र आहे जर्मन, त्याचं लग्न करायचं आहे. इकडे आल्यानंतर अक्षरं टाकायच्या आहेत, त्यामुळे त्याच्यात मुक्त होईल. घर घ्यायचं आहे, बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत. हळूहळू 1 डे ॲट अ टाईम करेल. पण विपश्यना करायला लागल्यामुळे, ध्यान करायला लागल्यामुळे माझ्यामध्ये कणभर का होईना बदल झाला आहे. मनभर होऊ शकला असता, पण तो सध्या तरी कणभरच झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे मी सांगतो आहे माझा अनुभव अशा करता की तुमच्यापैकी सरकारी नोकर जे आहेत ना, त्या सरकारी नोकरांना 10 दिवसाची भरपगारी रजा मिळते बरं का विपश्यनेसाठी. आणि जे रेल्वेमध्ये आहेत त्यांना दर 3 वर्षांनी 10 दिवसाची रजा मिळते. त्याच्यामुळे सरकारी मंडळींनी जरूर त्याचा लाभ घ्यावा. ही रजा कुठल्याही प्रकारची रजामध्ये तुमच्या धरली जात नाही, वेगळी स्वतंत्र रजा आहे. त्याचं गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे. तिथे तुम्हाला हे मिळतं, काय म्हणतात त्याला, सर्टिफिकेट मिळतं की याने इथे 10 दिवस हा कोर्स केलेला आहे. त्याचं सर्टिफिकेट लावायचं तुम्ही आणि तो GR लावायचा की तुमच्या ऑफिसमधनं तुम्हाला रजा मिळेल. अशा अनेक गोष्टी आहेत. पैसे लागत नाही आणि तिथे गेल्यानंतर तुमचा धर्मबिर्माचा काय बिदलाला सांगत नाहीत किंवा धर्माचा काय संबंध नाही. सगळ्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे ते, काही प्रॉब्लेम नाही. असं हे विपश्यनेचं तंत्र आहे ध्यानाचं. तर मला असं वाटलं की मी जे करतो आहे ते मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. तुमच्यापैकी काही लोकांना, विशेषतः ज्यांची वयं वाढलेली आहेत, जे आता रिटायरमेंटच्या जवळ आले आहेत, रजा संपवायच्या आहेत, रजेचे काय पैसे मिळत नाहीत किंवा पैसे जे मिळतात 240 दिवस त्याच्यापेक्षा रजा शिल्लक आहेत जास्त, तर जरूर करा तुम्ही. आणि विपश्यना करून तुम्हाला 11वी पायरी केल्याचं समाधान मिळणार आहे, जी तशी एरवी आपल्याला करणं कठीण होऊन बसतं. कारण आपण घरामध्ये बसलो की काहीतरी फोनची घंटा वाजते, याव वाजते, डिस्ट्रॅक्शन होते, कोण आहे रे, बेल मारली रे, अशा अनेक गोष्टी आपल्याला ध्यान करताना सुद्धा असतातच. पण त्याच्यातही शांत कसं राहावं हे आपल्याला विपश्यना शिकवते. त्याच्यामुळे आज तुम्ही मला ऐकून घेतलं, सहन केलं, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आता ही जी रेकॉर्डिंग आहे ती अपलोड केलेली आहे AA शेअरिंग मुंबई श्रीधर या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला नेहमीप्रमाणे विनंती की बाबा सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, ते काय बेल आयकॉन घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला इंटिमेशन येईल. इतर मित्रांपर्यंत तुम्ही हे पोचा. काय कॉमेंट करायचे असेल तर कॉमेंट करा. मला माझ्याशी बोलायचं असेल तर मी नंबर काय तुम्हाला सगळ्यांना सार्वत्रिक सांगत नाही. GSOला फोन करा. GSOचा फोन नंबर ऑनलाईन तुम्हाला गुगलवर मिळतो. विचारा त्याला, तो भिवंडीचा श्रीधरचा नंबर द्या, ते देतील. व्हॉट्सअप करा मला. रात्री बेरात्री फोन करू नका. बुड्ढा आदमी आहे भाई, झोप गेली की मग परत झोप येत नाही.
त्याच्यामुळे व्हॉट्सअपवरती मेसेज टाका, ऑडिओ टाका, काय करायचं ते करा, कॉन्टॅक्ट करा. काय प्रश्न असेल तर मी विचाराचं उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. तुमचा नंबर मला पाठवा, मी तुम्हाला फोन करीन माझ्या सोयीसवडीनुसार. कारण मी अजूनही LLMला शिकवतो. LLB नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन LLM आहे, त्याला मी शिकवतो. वर्षातनं 4 महिने शिकवायचं असतं, 2 महिने इकडे 2 महिने तिकडे, ज्याला सेमिस्टर पॅटर्न म्हणतात तसं मी शिकवतो. आणि त्यामुळे बिझी असतो त्या 2 महिन्यामध्ये. आणि मग बाकीचं सगळं आपलं अल्कोहोलिक्स अनॉनिमस, विपश्यना, योगा, निसर्गोपचार, फिरणे, हे राजकारणाबद्दल गप्पा मारणे, हे सगळं मी करत असतो. त्याच्यामुळे बरं चाललेलं आहे, आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. आज 10 जून आहे, स्थापना दिन आहे. नसती तर आम्ही कधीच मेलो असतो यार चायला. फोटो पण नसते लागले, हेवान आमचे फोटो पण कचऱ्या डब्यात गेले असते. त्यामुळे मला विपश्यनेची आणि 11वी पायरीची जी माहिती होती ती तुम्हाला मी अनुभव कथन करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद. ओव्हर. वन डे ॲट अ टाईम. बाय बाय.